ये वही 3 लड़कियां है जो की करती है। ये वाला ये वाला कहाँ गया वो गोंदने वाला? ये दिखाओ हमारा ये Happy birthday to you. Day to you. गुलाबाची पाकळी आहे त्याला. ये भाई ये क्या देखना पड़ रहा है? खायचं ना बाई. ना खाऊंगा ना खाते का हे धरून ठेवा बाजूला तुम्ही. आणि तुम्ही किती गोड खाल्ले तरी तिची वाणी गोड होणार आहे का? पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे शौर्या. ही आहे माझी मम्मी. ती आता रेडी व्हायत आहे. मम्मी इकडे बघा. हे बघा रेडी झाले. आणि हे आहेत माझे पप्पा. ते झोपलेले आहेत. आणि आज आम्ही जाणार आहेत बाहेर, कारण की आज मीरा माऊचा बर्थडे आहे. तर यासमोर काय होतंय ते आपण बघूया. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. ठीक आहे. आता मम्मी पप्पाला उठवायले. आता आम्ही बाहेर जातो. बाय बाय. आता बाहेर निघायलो. चला पप्पा चला. हे पवन आणि सोनी मामी. चला चला. कुठे गेली दीदी? हा हे दीदी झोका खेळत आहेत. हा दीदी हॅलो. हॅलो. आणि हे दीदीचा गुलाबाचा साठ. ती कोणाला हात लावू देत नाही. नंतर जिडती कोणी त्या तोडायले तर. आणि स्वतः बोलते की ह्याला आपण तोडायचं आणि विरावला गिफ्ट मध्ये द्यायचं. आणि इतकं चिडती. नंतर ही आहे माझी दीदी चिडकी टाईपची. ते व्हिडिओ टाकायचंच नाहीये. ओ हे व्हिडिओ तर टाकायचा आहे. ओ बा. आता आम्ही चालणार आहेत गाडीपाशी. हा थांबा बाबा थांबा. मी पण यायली. ओ हॅलो. बघा ही आमची कॉलनी आहे. पारिजात कॉलनी. कोणती? पारिजात. आणि हे मोठं असं झाड कशाचं आहे की काय माहित पण आहे. लिंबाचं आहे. हा लिंबाचं झाड. लिंब खायचे तर सांगा तुम्हाला. चला आता आपण परिवार हॉटेलच्या रस्त्याला जाऊया. आणि व्हिडिओ एंड पर्यंत जरूर पहा. मगच माहित काय झालं समोर समोर. ठीक आहे का? आता सगळे बसतेस. हे बघ. तू आता मागेचा मम्मीला बसू दे समोर. ही तर सगळे. ही आजी होती मम्मी. उतर खाली. उतर खाली. पीछे मागे बसा लागेल मम्मी समोर. हे माझा भाऊ. आतमध्ये जाय रे. जाय ना आतमध्ये. चल ना. आता काय झालं तुला? तिथे व्हिडिओ घ्यायली तसं बोलायचं का? चल चल शांतपणे चला. बसले का सर्वजण? हो आम्ही सगळे बसले. चला. बंद करा मोबाईल आता. ठीक आहे. आता आपण परिवार हॉटेलला भेटूया. बाय. आता आम्ही पोहोचलेत परिवार हॉटेलला. बघा चला आता आतमधून दाखवते तुम्हाला. हॉटेल दाखवायचं मम्मी. हे बघा मम्मी आणि तिथं आहेत यायल्यात. चला मम्मी पटकन चला. चले आपण चौघ जण जाऊ. कोण
हॅपी बर्थडे मीरा माऊ. काय बोलणार का नाही? हा पहा शौर्याने किती सुंदर असं ग्रीटिंग बनवलंय मीरा माऊसाठी. आवडलं का नाही मीरा माऊला? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मी छोटा हार म्हणले मंडळ खूप आभारी आहे तिथून आला. हो तुम्ही तो जिंतरून आणला, मला घेऊन आला सोबत. तुम्ही तर पुणे यायला लागले नाही का हो बर्थडे साठी? हो कुठे गेली म्हणून. आता माहित नाही मी सोबत आहे, आता काही नाही, माझीच चप्पी आहे. काय तू म्हणायचं ना वेळेवर नाही म्हणायचं. ती आलेली होती मग फोन आला अस्मिताचा, गेलो मग सोबत. सरप्राईज. किती दिवस झालं तुम्ही येईच नाही गेलात, तर त्याच्यामुळे इकडे बोलवलं. इथं तर आता किती वर्ष झालं बर्थडे केलं नाही आपण इथं. बर्थडे पण आणि काहीच टूर नाही, काही नाही. त्याच्यामुळेच म्हणतात एक दिवस कसा थोडं निवांत. ये वही 3 लड़की है ये वाला कहाँ गया वो गोंदने वाला? ये दिखाओ हमारा ये पागल लड़की है. ये 3 लड़कियां है. हमने बनाया फिर जमाने ने बनाया. चलो बस हो गया. बस झालं बस. आर्यन बस झालं. काय बोलले एकदा बोला सर्वजण. हा गोव्याला जायचं. हे वाक्य माहितीये का तुमचे जेवीपर्यंत असते, उद्या सकाळी म्हणतात अरे काम येत. हा नाही नाही काय म्हणतो पावसाळा संपला म्हणजे आता नाही म्हणून आम्ही काय बस विचारच का. हा आता नेमके गोरे व्हायले. आता गोव्याला गेल्यावर करपून जातात. नाही सकाळी जायचे लोक. पावसाळ्यामध्ये बीचला जाऊ देत नाही. जाऊ देत नाहीत, अलाउड नाही. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आलो. ही आहे मीरा, डॉक्टर कराळे सर आणि त्यांची मुलगी अनुश्री, अर्णव, माझे आर्या शौर्या, आमचा आर्यन आणि नमिताचा रुद्र. असे आमची बच्चे पार्टी आणि छान असं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही दोघी, मी आणि नमिताने छान असा हार घातला मीराला आणि मस्त आम्ही दोघींनी मिळून तिला एक छान असं गिफ्ट दिलेलं आहे. आणि गिफ्ट देण्याचं कारण एक असतं की बड्डेची आठवण असते. हे म्हणाले तर बस झाले म्हणे किती वेळ झालं एकच धरलं आहे बॉक्स. आता थांबा म्हणलं तुम्ही सांगायचं ना फोटो काढणं झाला. त्याच्यानंतर म्हणलं ती म्हणती हार काढू का? म्हणलं नाही जमत. तिचं म्हणणं एकच, काढून टाकू का हार, काढून टाकू का? आम्ही म्हणलं नाही हार घालून तशी तुला खूप जास्त सवय झाली. आणि हे बच्चे पार्टी पहा वाट पाहिलेत केक कधी कटिंग होते आणि कधी खायला भेटते. आणि सर्वांचे फोटो सेशन वगैरे होतं काढणं. आणि छान अशी मीरा स्माईल देते. मी कट करण्यासाठी तिला चाकू आणून दिला आणि छान करा. मग काय सर्व बच्चे कंपनी वगैरे थांबलेले आणि मीराचा केक कटिंग चालू झालं. ती म्हणती मला धरू लागा ना. ती म्हणजे लहान आहे का तू, तुझा कट कर ना बाई. हॅपी बर्थडे टू यू डिअर मीरा. अशा म्हणून मीराचा बड्डे छान असा सेलिब्रेशन होत आहे. आणि बच्चे कंपनी पण उत्साहाने आलेत, कारण की शौर्याला तर आमच्या फक्त केक पाहिजे असते. आणि हे पण बच्चे कंपनी म्हटलं आता. आणि प्रत्येकजण म्हणजे म्हणाले आता केक खाऊ घातला, आता मीरा माऊला केक लावायचा. तरी पण आम्ही नको म्हटलं. पण काय हे सर वगैरे सर्वांनी त्यांना फोर्स केलं आणि शौर्याने पहा गडबडीने लावलाच. नको म्हणेपर्यंत तिला तेवढं एक असते केक खाणं आणि ज्याचा बड्डे त्याला लावणं. अर्णवनी पण लावला, शौर्याने पण लावला मीरा माऊला. आणि हे बच्चे कंपनी पहा नाही म्हणता प्रत्येकजण येऊन एक बोट का होईना लावून चालले. आणि हे इकडनं मजा घेत होते सर्वजण, तिघंजण, अनुप सर, कराळे सर आणि शिवदास सर. म्हणाले तर केक लावायचा नाही आणि प्रत्येकाने लावला. आणि अनुश्रीने पण पहा चान्स मारला, इकडे तिकडे करून मस्तपैकी लावून आली बाहेर. आणि खूप मस्त एन्जॉय केलं सर्वांनी. आणि केक कटिंग झाल्याच्या नंतर मग
फोटो सेशन पण झालं आमचं. आणि फोटो सेशन झाल्याच्यानंतर मग म्हटलं आता केक खायचा पण आणि खाऊ पण घालायचा. मग चला म्हटलं आता साहेबांना केक खाऊ घालावं. आणि इकडं पहा पूर्ण खायचा म्हटलं, खाली पाडायचं नाही. ते म्हण नाही बस झालं. आणि त्यांनी मला पण खाऊ घातला. आणि असं आमचं केक एकमेकाला खाऊ घालणं चालू होतं. त्याच्यानंतर हे पहा मीरा म्हणते बस झाला, मला भरपूर केक खाऊ घातला. पण कराय सर म्हणे नाही जमत नाही, बरं फोटो तर काढू दे म्हणे. ती म्हणते त्याला गुलाबाच्या पाकळ्या लागल्यात. ते म्हणे लागल्या नाही तर मी मुद्दाम लावल्यात फोटो काढण्यासाठी. आणि असं म्हणून छान असे त्यांचे पण फोटो सेशन झाली. पहा ही म्हणती नको त्या पाकळ्या. आणि इकडं पहा ही जोडी अनुप सरांची आणि नमिताची. यांनी पण केक तोंडात बसणं एवढा आम्ही सर्वांनीच खाल्ला. आणि मजा आली. म्हणजे स्पर्धा होती एक की केक कोण जास्त कोणाला भरवते. आणि एक होता आमचे जेवण झालते आणि केक आम्हाला फिनिश करायचा होता. त्याच्यामुळे आम्ही ही स्पर्धा लावली. तुम्ही पण तुमचा कोणाचा बड्डे असेल तर केक कधीच वाया जाऊ द्यायचं नाही, कारण की अन्न हे परब्रह्म असतं. त्याच्यामुळे सर्वांनी पोटभर केक खायचा. आणि केक म्हणजे रसगुल्ला फ्लेवर होतं, त्याच्यामुळं सर्वांनाच आवडते. हे पाहिला अजून कोणीतरी बोट लावून गेले एक, म्हणजे प्रत्येकजण यायले मीराला एक एक बड्डे गर्ल म्हणे केक लावायचा. आणि करायचं पहा इकडं फोटो काढायला तिचे. थांब म्हणे छान दिसायलीस मीरा, फोटो काढू दे. आणि कराय सरांनी तिचे फोटो पण काढले. तसेच तिने पण पोज दिली. मीराची स्माईल तशी गोडच आहे. नमिता चिडली, बस झालं म्हणे आता चला ना, किती उशीर व्हायला आहे. तरी पण ह्या तिघांचे केक खायचा राहिला होता. मी खाऊ घातला होता सरांना, पण सरांचं प्रेम पहा. ही पहा इकडं बसल्या म्हणे बघा आमची नजर काढायली. वा 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 म्हणे जोडी. एकमेकाला खाऊ घालते आणि खा म्हणे. आणि तिने बोलता एक टोमणा मारला. मग काय आम्ही हसल्याशिवाय राहत होतोय. बाय बाय. इकडे पहा सर्वजण, एक मिनिट जवळ या थोडं जवळ या. आले का हा धन्यवाद सर्वजण आलात वेळात वेळ काढून माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेला. त्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही पण वेळात वेळ काढून आम्हाला 4 तास दिलेत. पार्टी आभारी आहे, मंडळ आभारी खूप आभारी आहे. आपण सर्वांनी खूप सहकार्य केले, माझ्यासाठी एवढी वाट पाहिली. माझ्या बायकोच्या बर्थडेसाठी तुम्ही आभार प्रदर्शन अनुप सर. नाही तुमचे राहिलेत ना, असं कसं. धन्यवाद सर्वांचे, खूप आभार. अशा प्रकारे छान असं माझ्या मैत्रिणीचा बड्डे पण झाला. आणि खूप दिवसाच्या नंतर आम्ही सर्वजण एकत्र आलोत. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.